धर्मादायाची गाठणारे आहे. संकट समयी धैर्याने उभारी देण्याचा गुण आपल्यात आहे. आपण बंधूंचे कैवारी, दुगड्यांचे आशास्थान, बहुजन प्रतापही आपणच आपल्या समाजाचे भूषण, आपणच समाजाचा सन्मान, आपल्या प्रेरणेतूनच विकास दिशा ठरते. याचा निराळे समाजाला सार्थ अभिमान वाटतो. आम्ही आपणास मानपत्र देणारे कोण? आपणच स्वतःचे सन्मानपत्र म्हणून समाजाच्या ठाई बसलेल्या आहात. समुद्राची लांबी आणि वाऱ्याचा वेग मोजणं जेवढं अवघड, तेवढी आपल्या उंचीबाबत आमची धारणा. आपणास दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर करणी प्रार्थना. आपण आमच्या सन्मानपत्राचा मोठ्या मनाने स्वीकार करावा ही नम्र विनंती. विनायकराव कळसकर, नागनाथराव चौडेकर, विठ्ठलराव कळसकर, मोहन पुढे. माजी आमदार यांच्या विचाराची खास जाणाऱ्या समाज बांधवांचं नव्हे तर कोणत्याही व्यक्तीचं सोनं होतं याचे अनेक ज्वलंत उदाहरणं आपल्या नाते आहेत. आपल्या समाजातील अनेक सुशिक्षित तरुणांच्या जीवनांचे त्यांच्या प्रेरणेमुळे पूर्ण झालेला आहे आणि त्याचे एक प्रतीक म्हणून श्री नारायण पारेकर हे सुद्धा त्यांच्या विचाराची खास धरून आज पोस्ट ग्रॅज्युएट बीएड अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता घेऊन त्यांच्या संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षकाचं काम करीत आहेत. म्हणून या शुभ प्रसंगी देत आहेत. म्हणून माननीय गुरुनाथरावजी पुढे साहेबांना विनंती करतो की त्यांनी ही आमची स्वीकारावी आणि नारायण पारेकर यांच्यामध्ये असलेल्या शक्तींना उजाळा मिळण्यासाठी त्यांना शुभ आशीर्वाद द्यावा. पंचायत यामधून निवडून आलेले आमचे समाज बांधव आणि भगिनी यांचाही समाजातर्फे गुणगौरव आणि सत्कार आम्ही प्रथम 3 वेळा तिसरी वेळ बेंगळूरच्या नगरसेविका तो कल्पना दिलीपराव गरुडकर यांचाही समाज सत्कार समितीच्या वतीने आम्ही सत्कार करत आहोत. तर तो कल्पना दिलीपराव गरुडकर नगर परिषदेमध्ये पाहुणे रामजी गरुडकर सत्कार करते. परत सदस्यांनी मुख्यमध्ये रामजी गरुडकर आज 20 वर्षापासून उपनगर अध्यक्षपदी होते. त्यांना
नांदेडच्या बिहारी समाज सत्कार समितीतर्फे त्यांचाही सत्कार मोहितराव टेकाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संजय गरुडकर यांचा शाल शेरफळ आणि पालना सत्कार करावा. गेल्या 30 ते 35 वर्षाच्या राजकारणामध्ये आपली आगळीवेगळी अशी छाप या मुखेड वाशियांवर टाकणारे आदरणीय श्रीरामजी गरुडकर यांचे सुपुत्र संजय गरुडकर हे सुद्धा मुखेड नगरपालिकेतून निवडून आले आहोत. जेव्हा आदरणीय श्रीरामजी गरुडकर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी जो काही सन्मान मिळवलेला आहे तो स्तुत्य आहे. सर्व समाज बांधव त्यांचं पुनश्च शब्द सुमनानं स्वागत करतात. त्यानंतर त्यांचे बंधू राजू श्रीरामजी गरुडकर यांचाही सत्कार समितीच्या वतीने होईल. पंढरनाथरावजी पुढे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी राजू गरुडकर साहेबांचा सत्कार करावा. या दोन्ही सुपुत्रांचा राजकीय वारसा नक्कीच दैदिप्यमानाने दिव्य ठरणार आहे. हा पहिला यशस्वी प्रयत्न आणि राजू ते नक्कीच भविष्यात होऊया की त्यांनी भगवंतांनी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये यश द्यावं आणि लोकशाहीच्या माध्यमातून मोठमोठ्या पदावर. यानंतर सर्व भागामध्ये आमच्या बहिणी तो कविता अमर कळसकर हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. आज त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही, परंतु समाजाच्या वतीनं त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला होता. त्यांना आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचं सदुपयोगी स्वागत करतो. त्यानंतर तो सुनीता नंदकिशोर बरोबर जागोर परिसरामध्ये देखील आपल्या समाजाने भरारी मारून त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे. त्यापूर्वी जाती आणि गावं आपल्या समाजात समाजातील एक गुणवंत विद्यार्थी काही आहे. त्यामध्ये तहसीलदारपदी निवड झालेली आहे. गोविंद गणपतराव रणवीरकर यांचाही समाजाच्या वतीने आम्ही सत्कार केलेला आहे. गोविंद गणपतराव रणवीरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाने आमचे ज्येष्ठ प्रेरणा आणि असलेले आधारस्तंभ माननीय सोनाताजी पुढे साहेबांना असं विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एवढ्या अतिउच्च पदावर विराजमान डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी मिळवला झाली. प्रत्येक कलेक्टर पदावर सुद्धा IAS पदवी अवॉर्ड होण्याच्या पात्रतेचे होत अति ईश्वर ही प्रार्थना मी या माध्यमातून करतो. आणि खऱ्या अर्थानं आपण क्रीम ऑफ द सोसायटी आम्ही धन्य झालो. आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि आमचे सर्व समाज बांधव आपल्या याच्याबद्दल नक्कीच स्वागत करत आहे. यानंतर डॉक्टर प्रशांत गंगारामजी उमारे यांची निवड तालुका निरीक्षक भूमी अभिलेखक या पदी झालेली आहे. त्यांचाही समितीच्या
यांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी व्यासपीठावर यावं. बहुतेक त्यांचं माननीय गुणाकरजी गुरुजी साहेब ठीक आहे. यांची तालुका निमित्त भूमी अभिलेखा या वर्गसमिती 2च्या पदी नियुक्ती झालेली आहे आणि ते त्या पदावर विराजमान असल्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे या व्यासपीठावर उपस्थित होऊ शकले नाही. पहिली मुलगी ग्रेडमध्ये आली त्या मुलीचा सत्कार केलेला आहे. कुमारी वैशाली माधवराव हेरेकर 10वीच्या परीक्षेमध्ये 28वा नंबर होता तिचा आणि ती ग्रेडमध्ये श्रीमंत यादीमध्ये आलेली आहे. समाजातर्फे अशा प्रकारचा गुणवत्ता यादी मानव निर्णय ज्या काही संधी आहेत समाजाच्या अडीअडचणींचा विचार आपण करू शकणार नाही आणि डॉक्टर चंद्रकांतरावजी कुलकर्णी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम ते उपजिल्हा अधिकारी या पदावर विराजमान झालेले माझ्या माहिती अशाच प्रकारची गुणवत्ता बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मिळवावी आणि या पदावर नियुक्ती झालेल्या या दोन्ही प्रज्ञावंतांनी या व्यासपीठावर विनंती करू इच्छितो की आपल्या समाजातील जी काही पदवीधर आहेत त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं रहस्य काय किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे या बाबतीत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी आणि कशा प्रकारे समाज बांधवांना एकत्रित करून आपल्या या अनुभवाचा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीला द्यावा जेणेकरून आपला समाज त्याच्या उत्तुंग शिखरावर भविष्यात जाऊ शकेल अशी मी त्यांना सत्कार समितीचा सदस्य असण्याने विनंती करतो. हे माननीय गुरुनाथजी कोल्हे साहेबांना पुष्पहार स्वागत करतील. त्यानंतर श्यामरावजी कुठे हे गुरुनाथरावजी यांचं स्वागत करीत आहेत. आदरणीय राजेंद्र सारंगकर स्वातंत्र्य सैनिक पुरुषोत्तम रणवीरकर ज्ञानोबराव फुके हे माननीय गुरुनाथरावजी कुठे यांचं स्वागत करीत आहे. राजेंद्र सारंगकर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हे सुद्धा माननीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हे माननीय गुरुनाथरावजी साहेबांचं पुष्पहार स्वागत करीत आहेत. पुरुषोत्तम रणवीरकर हे समाज गुरुनाथरावजी कोटे साहेब माननीय गुरुनाथरावजी कोटे साहेबांचं पुष्पहार स्वागत करीत आहे. रवी येणेकर हे सुद्धा पुष्पहारानं माननीय गुरुनाथरावजी कोटे साहेबांचं स्वागत करीत आहे. सुभाष कोटे साहेबांचं पुष्पहारानं स्वागत करीत आहे. लक्ष्मण स्वागत करावं. जयवंतरावजी येणेकर आदरणीय गणपतरावजी गजेवार त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रभाकर मेहरकर माननीय गुरुनाथरावजी कोल्हे साहेबांना स्वागत करतील. विठ्ठलरावजी टेकाळे हे माननीय गुरुनाथरावजी साहेबांचं हे सुद्धा माननीय गुरुनाथरावजी कोल्हे साहेबांचं स्वागत करतील. धोंडीबा परस्पर हे सुद्धा माननीय गुरुनाथरावजी साहेबांचं पुष्पहार स्वागत करतील. रघुनाथराव टेकाळे हे कोल्हे साहेबांचं स्वागत करतील. ज्ञानेश्वर चौडेकर हे माननीय गुरुनाथरावजी साहेबांचं पुष्पहाराने स्वागत करतील. बालकिशन पालिंकर हे सुद्धा माननीय गुरुनाथरावजी साहेबांचं पुष्पहाराने स्वागत करतील. गंगाधरराव भांगे नमस्कार हे सुद्धा पुष्पहाराने स्वागत करतील. भीमरावजी ढगे रामदास कळसकर माणिकराव बालाजीराव रणवीरकर हे समाजाचे भूषण माननीय श्री कुठे अमर
सुरेश इंदूरकर ते आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत करते. हे साहेबांचं स्वागत करते. जयराम रणवीरकर हे सुद्धा माननीय साहेबांचं पुष्पहाराने स्वागत करते. अभियंता हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा जिल्हा गौरव समितीचे माजी अध्यक्ष